15 ऑगस्टला देशभर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत होता आणि याच दिवशी महाराष्ट्रातल्या तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये एक बाप आपल्या मुलाला आणि काही साथीदारांसहित एका जखमी अवस्थेतल्या तरुणाला घेऊन हजर झालेला. ते कुठलीही मदत मागायला पोलीस स्टेशनमध्ये गेले नव्हते, तर जखमी अवस्थेतल्या तरुणाचीच तक्रार तिथं करायला गेले होते आणि त्याचं कारण ऐकून पोलीस देखील अवाक झाले होते. कारण होतं त्या जखमी अवस्थेतील तरुणाचं त्याला घेऊन आलेल्या पुरुषाच्या बायकोसोबत, जी त्याच्या दुप्पट वयाची होती, तिच्यासोबत अफेअर होतं. थोडक्यात तो पोरगा आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या बाईच्या प्रेमात पडलेला आणि त्यामुळेच त्याला फटकावून अद्दल शिकवून त्या बाईचा नवरा आणि मुलगा त्याला घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचलेले. पोलिसांनी सगळ्यात अगोदर त्या तरुणाला दवाखान्यात दाखल केलं, मात्र त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि आता त्याला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या त्या बापलेकावरच खुनाचा गुन्हा दाखल झाला. यामुळे राज्यभरी अनोख्या प्रेम कहाणीशी चर्चा चालू झाली. एखाद्या व्यक्तीला घेऊन लोक पोलीस स्टेशनला जातात ते त्याच्या विरोधात तक्रार करायला, आणि ती व्यक्ती मेल्यावर त्याला घेऊन गेलेल्या लोकांवरच खुनाचा गुन्हा दाखल झालाय. हे तुलनेनं फारच वेगळं आहे. ही घटना सोलापुरातील आहे. नक्की काय झालं या संपूर्ण प्रकरणात, त्या दोघांचं अफेअर कसं झालं आणि हे प्रेम थेट खुनापर्यंत कसं पोहोचलं, यावरच आपण बोलणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत. बिहारच्या जमुईमध्ये एका रॉंग नंबरमुळे 40 वर्षीय महिला बिंदू देवी एका 19 वर्षीय महावीरच्या प्रेमात पडलेली. ही प्रेम कहाणी देश अजूनही विसरला नाही. पूर्णियातली 5 मुलांची आई असलेली बिंदू देवी महावीरच्या प्रेमात इतकी वेडी झालती की पहिल्या पतीला आणि त्याच्या 5 मुलांना सोडून 21 वर्षांनी लहान असलेल्या महावीर सोबत तिनं कोलकात्यात जाऊन लग्न केलं. हे दोघंही सज्ञान असल्यामुळे पोलीस या प्रकरणात काहीच करू शकत नव्हते. पुढे महावीरच्या घरच्यांनी बिंदू देवीला ऍक्सेप्ट करायला नकार दिला आणि त्यानंतर बिंदू देवी महावीरच्या घरच्यांचा बदला घ्यायला थेट भोजपुरी चित्रपटाची हिरोईनच झाली. आता काहीसं तसंच प्रकरण महाराष्ट्रात देखील घडलंय. फरक इतकाच आहे, तिकडचे दोघेही आपापल्या पार्टनर सोबत व्यवस्थित जिवंत आहेत, तर महाराष्ट्रात मात्र आपल्याहून दुप्पट वयाच्या असणाऱ्या बाईच्या प्रेमात पडणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. उत्तर सोलापुरातील तरडगाव इथं राहणारा अरविंद बाळू म्हस्के, वय अवघं 27 आणि पेशानं ट्रॅक्टर ड्रायव्हर. हल्लीच्या पोरांसारखं तोही इंस्टाग्राम स्क्रोल करायचा आणि असं स्क्रोल करता करता त्याला तुळजापुरातल्या माळुंब्र्यात राहणाऱ्या 42 वर्षीय महिलेचं प्रोफाईल दिसलं. अरविंदनं तिचं प्रोफाईल उघडलं, त्याला ते आवडलं. त्यानं रिक्वेस्ट टाकली, हाय हॅलो झालं, तुम्ही कुठे असता, काय करता, हे बोलता बोलता जेवलीस का पर्यंत मजल अरविंदनं मारली. तुमचा डीपी छान आहे म्हणत अरविंद तिच्या मनात दिवसात चांदणं फुलवायचा प्रयत्न करत होता. समोरून देखील त्याला ग्रीन सिग्नल येत होता. खरं तर तिचं वय 42 होतं, हे काही नव्हतं किंवा अवखळपणा करायचं वय नाही. मात्र ती देखील अरविंदच्या प्रत्येक मेसेजला रिप्लाय करत होती. पुढे दोघांनी एकमेकांसोबत नंबर शेअर केले. इंस्टाग्रामवरून पुढे सरकत आता त्यांच्या गप्पा फोनवर होऊ लागल्या. ती पलीकडून अरविंदला आपल्या आयुष्यात असणाऱ्या निरस प्रवासाबद्दल बोलायची की अरविंद लगेच पागळून आपला खांदा तिला सांत्वनासाठी द्यायचा. जवळपास 3 महिने त्यांचं संभाषण चालू होतं आणि एप्रिलमध्ये ही महिला थेट कुठलाही मुलाहिजा न बाळगता अरविंदच्या घरी पोहोचली. तिथं तिनं 2 दिवस मुक्काम केला. या दरम्यान अरविंद आणि तिच्यामध्ये एक नवीन नातं फुललं. हे नातं सुरू करताना आपला नवरा, आपला मुलगा, आपला संसार या सगळ्या गोष्टींचा विसर त्या महिलेला पडलेला. त्यानंतर ती पुन्हा एकदा आपल्या घरी गेली आणि त्यानंतर तिचा सिलसिला कायमचा चालू झाला. तो अरविंदच्या घरी ये जा करायचा. या दरम्यान तिनं बेभान होऊन अरविंदला चक्क लग्नाचा तगादा लावला होता. तोपर्यंत हे प्रकरण तिच्या घरी देखील समजलं होतं. तिचा पती विशाल आणि मुलगा ओंकार यांना तिचं वागणं खटकलेलं. त्यांनी तिला याबाबत जाब विचारून समजही दिली, मात्र आता ती कुणाच्याही दबावाच्या पलीकडे गेलेली. तिच्यासाठी नवरा, मुलगा, संसार ह्या गोष्टी महत्वाच्या नव्हत्या. ती अरविंदला म्हणायची, मला राहायचंय तर तुझ्यासोबत, माझ्यासोबत तू लग्न कर. पण हे प्रकरण फक्त बोलीचालीपुरतंच मर्यादित राहिलेलं. त्यानंतर जवळपास 1.5 महिन्यांपूर्वी ही महिला पुन्हा एकदा अरविंदच्या घरी तरडगावला आली आणि त्यानंतर तिनं आपल्या सासरी जायला स्पष्ट नकार दिला. तिचा पती तिला न्यायला आला तेव्हा तिनं त्याच्यासोबत जायलाही नकार दिला. इतकंच नाही, मला जर तू अरविंद पासून तोडलं तर मी माझं आयुष्य संपवल अशी धमकी देखील तिनं आपल्या नवऱ्याला दिली. त्यावेळी तिच्या नवऱ्यासोबत तिचा मुलगा देखील आलेला. तिचा नवरा आणि मुलगा हताश होऊन मान खाली घालून आपल्या गावाला माघारी गेले. त्यानंतर पुन्हा एकदा तिचा नवरा आणि मुलगा गावातल्या काही जणांना घेऊन अरविंदच्या घरी तिला समजवायला आले. मात्र ती महिला त्यावेळी अरविंदच्या घरी उपस्थित नव्हते, त्यामुळे ते माघारी गेले. याच दरम्यान या बाप लेकाच्या मनात अरविंद बद्दलचा राग उफाळून येत होता. या महिलेच्या नवऱ्याला असं वाटायचं की अरविंदनं आपला हसता खेळता संसार उद्ध्वस्त केलाय, तर वयात येणाऱ्या त्या मुलाला आपल्या आईमुळे आपल्या गावात
तोंड दाखवू शकत नाही आपण, ही खंत होती. नंतर ती महिला पुन्हा एकदा आपल्या सासरी गेल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर 13 तारखेला अरविंद आपल्या आईला म्हणाला की मला तिनं भेटायला बोलवलं. अरविंदच्या आईनं त्याला विरोध केला, पण अरविंद देखील काही ऐकण्याच्या पलीकडे गेलेला. 15 ऑगस्टला सकाळी 9 वाजता आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी अरविंद घराबाहेर पडला. मात्र माळुंब्रा गावानजीकच्या महामार्गावर या महिलेचा पती विशाल वडणे, त्याचा मुलगा ओंकार आणि इतर साथीदारांनी अरविंदला गाठलं. त्यांनी या अरविंदला एका झाडाला बांधलं आणि रागाच्या भरात लाकडी दांडकं, वायर, लाथाबुक्क्यांनी अरविंदला निर्दयपणे मारहाण केली. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या अरविंदला घेऊन हे सगळे स्वतः तामलवाडी पोलीस ठाण्यात हजर झाले. अरविंदची प्रकृती चिंताजनक असल्यानं पोलिसांनी त्याला तातडीनं सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलं. सलग 7 दिवस अरविंदवर अतिदक्षता विभागात उपचार चालू होते. मात्र शरीरावर गंभीर जखमा असल्यानं शनिवारी अरविंदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर अरविंदच्या आईनं तामलवाडी पोलीस ठाण्यात एक अधिकृत तक्रार दाखल केली आणि या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी विशाल वडणे, ओंकार वडणे या पिता पुत्राला तात्काळ अटक केली. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलाय आणि आता न्यायालयाने या दोघांनाही 27 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर सोशल मीडिया आणि त्याचे दुरुपयोग ही गोष्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियाच्या आभासी जगातील ओळखींवर आंधळा विश्वास ठेवल्यामुळे आणि नात्यांमधील गुंतागुंत न हाताळता आल्यामुळे एका उमद्या तरुणाला स्वतःचा जीव गमवावा लागलाय. तर त्याच्यामुळे एकाच कुटुंबातील बाप लेक आता खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले. पण जिच्यामुळे हे सगळं घडलं ती आजही निर्धास्त आहे. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र या घटनेवर तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.